व्हेजिटेरियन लोकांसाठी पनीर हा एक उत्तम प्रोटीन रिसोर्स आहे. पण बऱ्याच वेळा बाहेर मिळणारं पनीर हे ॲडल्ट्रेशनमध्ये असतं. सो ॲडल्ट्रेशन म्हणजे काय, की त्याच्यामध्ये युरिया वापरलं गेलं आहे किंवा काही केमिकल वापरले गेले आहेत आणि त्याच्यापासून ते पनीर बनवलं गेलं आहे आणि बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये पाम ऑइलचा पण समावेश केलेला असतो. ह्या सगळ्या ॲडल्ट्रेटेड पनीरचा इम्पॅक्ट आपल्या गट हेल्थवर होतो. सो आपल्या लिव्हरला टॉक्सिसिएशन होऊ शकतं. सो लिव्हरमध्ये विषारी पदार्थ जास्त प्रमाणामध्ये गेले तर लिव्हर डॅमेज होऊ शकतं, फॅटी लिव्हर होऊ शकतं, गट हेल्थ खराब होते, गट लायनिंग खराब होऊ शकतं. गट लायनिंग जर खराब झालं तर आपली आतड्यांची पचन करायची क्षमताच मंदावते आणि त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल आपल्या शरीरावर दिसायला लागतो. सो हे होऊ नये म्हणून आपण जे असे रिसोर्स वापरायचे की जे आपण ट्रस्टवर्दी आहेत किंवा आपण आपल्या घरी पनीर बनवणं ह्या एक सोपा उपाय असू शकतो. आपल्याला माहिती आहे की आपण जे दूध घेतो आहे त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकलं की कर्डल होतं, म्हणजे ते फाटतं आणि त्याच्यातलं पाणी काढून टाकलं की जे उरतं ते पनीर आहे आणि त्याच्यामध्ये स्लो ॲक्टिंग प्रोटीन आहे. त्याचा वापर आपण करू शकतो.